हरि ओम. नमस्कार. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध दशमी गंगा दशहरा उत्सव साजरा होत असतो आणि आपणही हा उत्सव काही नद्यांच्या स्मरणाने साजरा करत आहोत. ह्या उत्सवांतर्गत आपण 10 दिवस 10 वेगवेगळ्या नद्यांचा परिचय करून घेणार आहोत. या नद्यांना आपण लोकमाता किंवा जीवनदायिनी म्हणून संबोधतो. खरं तर आपल्या सगळ्यांच्या साठी नदी ही सखी स्वरूपात सुद्धा आपण तिला पाहू शकतो. नद्यांशी मैत्री करणं हे तितकंच महत्त्वाचं, कारण मैत्री झाली की आपोआपच तिचं रक्षण, तिचं संवर्धन, तिचं जतन हे आपल्याकडून मनापासून केलं जातं आणि आजच्या काळाची ती खऱ्या अर्थाने गरजच आहे. कारण नदीच्या तीरावरच मानवी वस्ती नेहमी वाढत असते. कारण एखादी वस्ती वाढते तेव्हा त्या वस्तीची सगळ्यात महत्त्वाची गरज कुठली तर तहान, तृष्णा. आणि तृष्णा भागवण्यासाठी हवं काय तर जल, आणि जल देणारी जलदा ही नदीच असते. त्यामुळे जिथे नदी तिथे आपोआप मानवी वस्ती वाढीला लागते, ती फळते फुलते. आणि नदी सुद्धा कशी तर ती अखंड प्रवाहित असते. एखाद्या गावची ती नदी होते पण नदी तिथे थांबत नाही. नदीचा प्रवाह पुढे 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 जात राहतो आणि तिला ओढ सागराचीच असते. ती कधीच मध्ये अधे कुठेच विसावा घेत नाही. नदीचं कार्य हे अत्यंत निष्काम स्वरूपाचं असतं. खरं तर आपण आपल्या परंपरेनुसार नदीची पूजा करतो, तिला नैवेद्य अर्पण करतो, तिची ओटी भरतो, तिला साडी नेसवण्याची पण पद्धत आहे, तिच्यामध्ये दिवे सोडतो, तिच्या स्तोत्रांचं, तिच्या महात्म्यांचं आपण पठण, श्रवण, मनन करतो. पण नदीला ह्याची अपेक्षा असते का हो? तर नाही. नदीचा मुळातच ध्येय हे जीवन हितासाठीच आहे. म्हणजे मानवी कल्याणासाठीच नदीचं अस्तित्व ह्या पृथ्वी तलावर झालेलं आहे. अशी ही नदी, ह्या नदीवर काव्य करण्यासाठी म्हणून सुद्धा अनेक कवींनी आपलं शब्द भांडार खुलं केलेलं आहे. अशीच एक सुंदर कविता कविवर्य वी म कुलकर्णी यांची. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटूनी मी पुढेच जाते. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मला भेटती. फुलवेली मज सुमने देती, कुठे लव्हाळी खेळत बसती. कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. पाणी पिऊन पक्षी जाती, घट भरुनी कोणी जल नेती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. मी कोणाची मी सर्वांची, बांधूनही मज नेणाऱ्यांची. जेथे जाईन तेथे फुलविन, बाग मनोहर आनंदाची, बाग मनोहर आनंदाची. अशी ही नदी. मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे काही ऋषीमुनींच्या तपाचरणाला प्रसन्न होऊन सुद्धा एखाद्या प्रदेशामध्ये नदीचा उगम झालेला आहे. अशीच कोकणातली एक महत्त्वपूर्ण नदी, जिचं नाव आहे वासिष्ठी किंवा वाशिष्ठी असंही तिला म्हणतात. असं म्हणतात की वसिष्ठ ऋषींच्या तपाचरणामुळे ही नदी ह्या प्रदेशामध्ये उगम पावली. सह्याद्रीमधल्या तिवरे गावाजवळ अंदाजे 900 मीटर उंचीवरून हिचा उगम होतो. ही रत्नागिरी जिल्ह्यातून वाहत जाते. चिपळूण, खेड, गुहागर आणि दापोली अशी वाहत वाहत दाभोळजवळ ही अरबी समुद्राला मिळते. खेडमधून वाहत येणारी जगबुडी ही वासिष्ठी नदीची उपनदी आहे. दाभोळजवळ प्रसिद्ध असं दाभोळचं बंदर आहे आणि दुसऱ्या बाजूला अंजनवेल. नदीच्या मुखापाशी गोपाळगड नावाचा किल्ला आहे. हा किल्ला अर्थातच नदी तीरावर किंवा समुद्राच्या जवळ असल्यामुळे आपल्याला ठाऊकच आहे की शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी दूरदृष्टीने सागरी किल्ल्यांची निर्मिती केली.
कशासाठी होती ही निर्मिती? तर समुद्र मार्गाने परकीयांचं आक्रमण किंवा परकीयांचं आपल्याकडे व्यापारासाठी येणं जाणं वाढीला लागलं होतं. मग त्यांच्यावर नियंत्रण पाहिजे, त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे, पहारा द्यायलाच पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी ह्या जलदुर्ग किंवा सागरी दुर्गांची निर्मिती केली आणि यातलाच हा गोपाळगडचा किल्ला. याचा उपयोग त्या काळापासून ह्या जे पहाऱ्यासाठी म्हणा किंवा दळणवळणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जात होता. पश्चिम सड्यावर अंजनवेलचं दीपगृह आहे, तेही त्या काळापासूनच. आणि तिथूनच जवळ टाळकेश्वराचं एक प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर सुद्धा नक्कीच पाहण्यासारखं. सभोवतालचा देखावा फार सुंदर दिसतो. तिथूनच डॉल्फिन पॉइंट कड्यावरून रुंद पायवाटेनं जाता येतं आणि तिथेच उंच कडे फेसाळता समुद्र अगदी मनसोक्त पाहावा असा. सूर्यास्त पाहणं ही एकतर खास पर्वणीच. गोपाळगड आणि गोवळकोटचा गोविंदगड हे वासिष्ठी नदीचे जणू 2 पहारेकरीच आहेत. आता कोकणात जरी भरपूर पाऊस पडत असला तरी तिथला तीव्र उतार आणि जमिनीची रचना यामुळे हे पाणी तत्परतेने समुद्रात वाहून जातं. याच्यावरून एखाद्या कवीला काव्य सुचतं. तो म्हणतो, किती वेगाने धावतेस ग, जरा थोडी थांब न ग माझ्यापाशी. पण नाही, तू कशी थांबशील, तुला तर ओढ सागराच्या भेटीची. खरोखर कोकणातला प्रदेशच तीव्र उताराचा, त्यामुळे तिथे नदीला म्हणजे पळभर सुद्धा फुरसत नाही वाहण्या वाचून. तिचा प्रवाह खळाळत खळाळत वाहत वाहत समुद्राकडे अखंड जात असतो. त्यामुळे होतं काय की पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या उन्हाळ्यात मग कोरड्या पडतात. मात्र वासिष्ठी नदीचं पाणी मात्र उन्हाळ्यातही कोरडं होत नाही, ती सदा भरलेली असते. आणि हो, समुद्राच्या जवळून असून सुद्धा ह्या नदीचं पाणी मात्र गोड आहे. हे पाणी सातारा जिल्ह्यातील कोयना जलविद्युत प्रकल्पातून येतं. वासिष्ठीचं खोरं 2200 चौरस किलोमीटर आहे. इथं वैविध्याची अपार रेलचेल आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या विहिरी, बावं, तळी, झरे, धबधबे आणि नाजूक ओहोळ ही वासिष्ठी नदीची जिवंत रूपे आहेत. हिच्या खोऱ्यात खारफुटीची जंगलं आहेत. या जंगलात बिबटे, कोल्हे आणि अन्य प्राणी सुद्धा आहेत. या नदीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या नदीतल्या मगरी. या नदीची उपनदी असलेल्या तांबी नदीच्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात मगरी आढळतात. मगरी पाहण्यासाठी कात्रोळीतील देऊळवाडी आणि काळश्री मंदिराजवळ दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. अशी ही वासिष्ठी नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते, परंतु चिपळूण शहराला मात्र हिचा वेढा पडतो आणि अति पाऊस झाला तर चिपळूणमध्ये संपूर्ण शहरात हिचं पाणी शिरतं आणि ही थोडंसं शहराचं नुकसान करते. पण तरी सुद्धा वासिष्ठी नदी ही या कोकणातल्या वाहणाऱ्या नद्यांमधली एक प्रमुख नदी म्हणून कायमच अग्रमानांकितच राहिलेली आहे. श्रीराम समर्थ.